नमस्कार. शीतल्स होमस्टाईल कुकिंगमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भाजलेली पापडी. उपवास असला की तळलेले पदार्थ खायला जास्त नको वाटतात. मग आता न तळता कुठला पदार्थ बनवायचा, तर ही आहे उपवासाची भगरीची पापडी. तर ही पापडी वाळवणातला पदार्थ आहे आणि तो गॅसवरती भाजायचा आहे न जळता. तर सगळ्याला प्रश्न पडतो की गॅसवर पापडी व्यवस्थित भाजत नाही, ती खूप सारी करपली जाते किंवा जळली जाते. तर चला तर मी दाखवते कशी भाजायची ते न करपता न जळता. इथं आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला फुल ठेवायची आहे. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची नाही. आणि थोडंसं नॉर्मल म्हणजे जो पापडीचा कडकपणा आहे ना, तो थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला गॅसवर पापडी इकडून इकडं करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर चिमट्यानं किंवा पकडीनं आपल्याला ही पापडी गॅसवर एक स्पीडमध्ये इकडून इकडं अशी भाजून घ्यायची आहे. कारण त्याची जी जेवढी फ्लेम आपल्या पापडीला लागेल ना, तेवढी पापडी पटकन भाजली जाते आणि जळली पण जात नाही किंवा करपत पण नाही. तुम्ही पाहू शकता, नाही ना करपली थोडी पण. आणि ज्या साईडनं आपण चिमटीत पकडलं होतं ना, तिकडल्या साईडनं पण भाजायची असेल तर आपल्याला दुसऱ्या साईडनं पकडून घ्यायचं आहे. आणि पापडी ही जेव्हा गरम होती ना, तेव्हा अशी लूज पडते. लूज पडल्यामुळे तिचा तुकडा पडायची शक्यता कमी असते, कारण ती मोडत पण नाही. आणि मोडून तुकडा न पडल्यामुळे हे पापडी आपल्याला व्यवस्थित भाजता येते. आता ह्याच पद्धतीनं आपण आणखीन एक पापडी भाजून घेऊया. इथं पाहू शकता तुम्ही, गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि इकडून इकडं करत एकदम स्पीडनं आपल्याला ही पापडी भाजून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्ही दुसऱ्या कुठल्या पण पापड्या भाजून घेऊ शकता. आणि ज्याला भाजलेली पापडी आवडते ना, त्यांच्यासाठी खूप छान हे असा पकडीनं भाजायचा उपयोग छान आहे. ही टिप तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि नक्की ट्राय करा की तुम्हाला अशी पापडी भाजायला जमते का ती. जर अशी पापडी भाजायला जमली तर कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला तळलेली पापडी खायला आवडत नाही. तर मग मला तर ही पापडी तळलेली आवडत नाही, तरी पण मला ह्याला तेल लावल्याशिवाय खायला चांगली लागत नाही. तर कोणाकोणाला अशी पापडी तेल लावून खायला आवडते ते नक्की सांगा. मी त्या सगळ्या पापड्या भाजून घेतलेल्या आहेत आणि साईडनं थोडंसं जळल्यासारखं झालेलं आहे ना, तर ती आपण असं हातानं काढून घ्यायचं आहे. आता ह्याला चमच्याच्या सहाय्यानं आपलं जे रेग्युलरचं खाण्याचं तेल आहे ना, ते लावायचं आहे. तर माझ्याकडे हे शेंगदाण्याचं तेल आहे, तर ते लावत आहे मी. तुम्ही चमच्यानं लावू शकता, ब्रशनं लावू शकता किंवा हातानं पण लावू शकता. तर मी दोन्ही साईडनं थोडंसं हे चमच्यानं तेल लावत आहे. पण ज्या साईडला लागलेलं नाही आहे ना, त्या साईडला मी असं बोटानं पसरवून घेणार आहे. कारण खूप थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला, जास्त लावायचं नाही. आणि भाजलेल्या पापडीला जर थोडंसं तेल लावून खाल्लं तर ह्याची चव खूप छान लागते. अप्रतिम अशी ही पापडी लागते. तर उपवासाच्या पापडीला लावून खावा किंवा आपली ज्वारी गव्हाची पापडी असेल किंवा बाजरीची असेल, त्याला पण तुम्ही हे लावून असं खाल्लं तरी खूप छान लागते. तर तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही साईडनं माझं हे तेल लावून झालेलं आहे. तर मी ही सगळ्या ज्या भाजलेल्या पापड्या आहेत ना, पण त्या सगळ्या पापड्याला लावून घेणार आहे. कारण मी तेल लावलेली पापडी मला खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा. हे इथं पाहिलं ना तुम्ही, सगळ्या पापड्याला तेल लावून झालेलं आहे. आणि तेल लावल्यामुळे पापडी अशी कुरकुरीत छान अशी लागते. लूज पडत नाही, काय नाही, मस्त छान कुरकुरीत पापडी राहते. आणि तळून खाण्याचा पण प्रश्न राहत नाही की आपल्याला तेलकट नाही आवडत ना, तर थोडंसं तेल लावून तुम्ही अशा पद्धतीनं पापडी भाजून खाऊ शकता. उपवासाचं पण होऊन जातं, पोट भरण्याचं पण होऊन जातं आणि तेलकट न खाल्लं हे पण राहून जातं. ह्याच पद्धतीनं आणखीन तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका.